नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार एल.आय.सी ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे, टेक्निक डेव्हलप झालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला संशोधन झालेलं आहे मित्रांनो. आणि त्याचा उपभोग प्रत्येकजण त्याचा वापर करतो, उपभोग घेतो मित्रांनो. आज जसं टेलिकॉम क्षेत्रामध्ये पूर्वी बघा मोबाईल फार मोठा होता. एक 20 वर्ष जेव्हा स्टार्टिंगला नवीन आलं तेव्हा लांबडा मोबाईल होता आणि इनकमिंग 10-15 रुपये, आउटगोईंग कॉल पण 10-15 रुपये होता. हे आपण पाहिले सगळे. त्याच्यामध्ये आता काय झालं, डेव्हलप होत आता स्क्रीन टच आले, बोटानं टच करून आपल्याला आणि छोटे छोटे मोबाईल आलेत. म्हणजे मला सांगायचं की डेव्हलपमेंट झालेलेच, प्रोग्रेस झालेली आहे. टेलिकॉममध्ये आलेलं आहे. जसं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पूर्वी किक मारायच्या गाड्या होत्या, बाईक आणि बटन स्टार्ट आले. आता तर इलेक्ट्रॉनिक आलेले आहेत, कार वगैरे आलेले आहेत, CNG आलेले आहेत. हे ऑटोमोबाईल झालं, हे टेलिकॉम झालं. बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा पूर्वी आपल्याला बँकमध्ये जावं लागायचं, अकाउंट ओपन करायला, पासबुक भरायला जावं लागायचं, पैसे काढायला जावं लागायचं. आता ATM कार्ड आहे मित्रांनो, किंवा आता गुगल पे, फोनपे पण आलेलं आहे कोरोनानंतर. मला सांगायचं बँकिंगमध्ये झालं, टेलिकॉम झालं आणि ऑटोमोबाईल झालं. अशा अनेक क्षेत्रामध्ये प्रोग्रेस झालेली आहे. हे आपण सगळीकडे पाहतो आणि रोज वापर पण करतो. आपण आता गुगल पे, फोनपे पैसे देतो का नाही क्विक, आणि बँकेत न जाता आपण मनी ट्रान्सफर करतो आणि मोबाईलचं आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते पण आपण पाहतो घर बसल्या. हे सगळं आपण पाहतो मित्रांनो. माझं म्हणणं काय आहे की प्रोग्रेस झालेली आहे, होत आहे आणि चांगली गोष्ट आहे, आपण ॲक्सेप्ट पण केलेलं आहे. तसंच इन्शुरन्स क्षेत्रामध्ये एल.आय.सी ऑफ इंडियामध्ये इथं पण फार मोठी प्रोग्रेस झालेली आहे मित्रांनो. पूर्वी कसं होतं, जे प्लॅन होते ना ते जेवढे वर्ष तुम्ही प्लॅन घेतला तेवढे वर्ष तुम्हाला बोनस मिळायचा आणि इन्शुरन्स कवर, बरोबर आहे. आता एखाद्या व्यक्ती 40 वर्षाचा असेल तर त्याची नोकरी 60पर्यंत असते, किंवा नोकरी व्यवसाय असेल तर सुद्धा माणूस काय करतो, शरीर चांगलं असेल, तरुण असेल तर काम करू शकतो आणि काम केलं तर पैसे मिळतात. तर पूर्वी असे प्लॅन होते की तुम्ही जेवढे वर्ष प्रीमियम भरता तेवढे वर्ष तुम्हाला बोनस मिळायचा आणि रिस्क कव्हरेज मिळायचे, इन्शुरन्स कवर. आणि अवेअरनेस पण एवढी नव्हती मित्रांनो, आणि छोट्या छोट्या पॉलिसी होत्या. आता इन्शुरन्स क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्राची माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, कारण हे सगळं समाजाच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे. ही वैयक्तिक प्रॉपर्टी नाही मित्रांनो, आणि प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे. अज्ञान असेल तर विकास होत नाही, त्याच्यातली माहितीच नसेल तर कसं ऑपरेट करणार आपण. जसं एखाद्या माणसाला गाडीच चालवता येत नाही तर टू व्हीलर काय करतो, टेम्पोमध्ये घरी घेऊन येतो, आणि जेव्हा शिकतो तेव्हाच तो टेम्पोची गरज नाही, स्वतः गाडीवर फिरतो. तसंच आहे अज्ञान, हे माणसाचं किती अज्ञानामुळे नुकसान होतं लक्षात घ्या. आज इन्शुरन्स फील्डमध्ये जसं विमा क्षेत्रामध्ये फार मोठी प्रोग्रेस झालेली आहे, आणि ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपण आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण माहिती करून त्याचा वापर करतो आहे. जसं आता फोनपे, गुगल पे, एका मिनटात आपण पैसे पाठवू शकतो. पूर्वी किती त्रास होता, चेक 3-3 दिवस बँकेत लागायचं. इन्शुरन्स क्षेत्रामध्ये पूर्वी लिमिटेड बेनिफिटची पॉलिसी होती, आता तसे नाही मित्रांनो, अनलिमिटेड. आणि टर्म पण 45 वर्षापर्यंत होता टर्म पॉलिसीचा, आता 5च वर्ष आहे. आणि अनलिमिटेड बेनिफिट मिळतात. पूर्वी तसं नव्हतं, 15, 20, 25. आणि पूर्वी 3 वर्षाला आपल्याला बंद करता येत होतं, किंवा 3 वर्षाला लोन मिळत होतं. आता 1 वर्षाला मिळतं. आणि बघा किती प्रगती झाली. फक्त केवळ माहिती नसल्यामुळे जुने प्रॉडक्ट आत्तापर्यंत आता जे मॅच्युरिटी होत्यात बऱ्याच लोकांच्या पॉलिसी, त्यांना हा प्लॅनच माहिती नाही, किंवा त्यांनी घेतलेला पण नाही, आणि पूर्वी नव्हता. पण मित्रांनो आता असा प्लॅन आला आहे की मॅजिकल प्लॅन आहे की लाईफ लाँग रिस्क कव्हरेज, लाईफ लाँग मनी बॅक, आयुष्यभर पैसे मिळतात मित्रांनो. आपल्या ATM कार्डवरनं, बँकेतनं पैसे आपल्याला आयुष्यभर मिळतात का? टाकले तर मिळतात ना, परंतु आपल्या अकाउंटवर कोणी तर पैसे टाकत असताना आपण काढत असतो, आणि एवढ्यावर थांबत नाही मित्रांनो, पैसे काढल्यावर वाढतात. बघा असं कधी होतं का? मॅजिकल चेंजेस आलेले आहेत मित्रांनो, आणि ह्याचा फायदा आपल्याला समाजाला घेण्यासाठी, देशाला घेण्यासाठी, सगळ्या जनतेला घेण्यासाठी मी हे सांगत आहे मित्रांनो. मॅजिकल प्लॅन. पूर्वी 45 वर्ष मुदतीच्या पॉलिसी मी स्वतः दिलेल्या आहेत, डॉक्टरनी घेतल्या आहेत, सुशिक्षित व्यक्तीने घेतलेल्या आहेत. 45 वर्षे मुदत प्रीमियम भरायचं पिरियड. आता तर लोकांना हे जर ऐकलं, किंवा प्रत्यक्ष मी प्रॅक्टिकल दाखवतो, माझ्याकडे पॉलिसी आहे त्यांची, तर लोक हादरतील. कारण 45 वर्ष प्रीमियम कुणीच भरायला कुणालाच वेळ नाही, आणि कुणी भरत पण नाही मित्रांनो. 5 वर्ष भरलं तर आयुष्यभर मिळतात. 45 वर्ष भरूनसुद्धा 45 वर्षाचाच फायदा मिळायचा.
आणि काय होते, नैसर्गिक घटना आहे मित्रांनो, माणसाचं आयुष्य वाढत जातं, वय वाढत जातं, त्याच्यासोबत बऱ्याच काही गोष्टी माणसाच्या निघून जातात. हे चेंजेस आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण प्रत्येक स्टेजला माणसाचं जसं वय वाढेल तसं त्याच्या गरजाची स्वरूप वेगळं असतं. जसं लहान मुलाला 2 रुपयाचा बॉल दिला तर तो आनंदी खुश होऊन खेळत असतं. म्हातारपणी 2 रुपये दिले तर त्याची मस्करी केल्यासारखी वाटत. तो माणूस 2 रुपयाने त्याला काय होईल, मानसिक तणाव येईल, माझी काही मस्करी करता का म्हणेल. परंतु 2 रुपयाच्या बॉलमुळं लहान मुलाला आनंद मिळतो आणि त्याला त्याचा वेळ पण जातो किंवा तो खुश होतो मित्रांनो. परंतु 2 रुपये वयस्कर माणसाला दिल्यावर त्याला वेगळाच अर्थ होईल, त्याला वाटेल माझी मस्करी करताय का. हे वयानुसार काही गरजाचं स्वरूप बदलत असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे वय तर थांबवू शकत नाही, वाढतच असतं. संकट काय येणार आहे माहिती नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं 2 व्हीलर 4 व्हीलर आपण गाडी चालवतो ना, पुढे कोण येणार आहे माहीत नाही, गर्दी किती असेल माहीत नाही, रस्ता कसा असेल माहीत नाही. त्यासाठी हँडल दिलं आहे, स्टेअरिंग दिली आहे, ब्रेक दिलेत, ॲक्सिलेटर दिलेलं आहे. आणि एवढं सगळं असूनसुद्धा आपण काळजीपूर्वक प्रवास केला पाहिजे, नाहीतरी नुकसान होतं. ॲक्सिडेंट होतात का नाही, आणि ॲक्सिडेंट झाल्यावर कुणी तुमचं नुकसान भरून देतं का. प्रत्येकजण वाचायचा प्रयत्न करतो, आपले चूक नाही असं सिद्ध करतो, किंवा कोर्टातसुद्धा केसेस कित्येक त्याचे निकाल लवकर लागत नाहीत किंवा न्याय मिळत नाही, तिथं पण खोटं नाटक केलं जातं. ॲक्सिडेंट झाल्यावर रोडवर नाही का किती डेथ होतात, किती ॲक्सिडेंट मोठे होतात मित्रांनो, आपण पाहतोय ना. हे अनर्थ कधी घडेल, नुकसान कधी तुमच्या आयुष्यात येईल माहीत नाही. आणि 100% खरं आहे की आपण म्हातारा होणार आहे का, खोटी गोष्ट आहे का, खरी आहे. फक्त तरुण मुलांना जर आपण, तरुण माणसाला जर आपण असं विचारलं तर त्याला ते पटत नाही. वरवरनं हा म्हणेल एखाद्या व्यक्ती, परंतु पटत नाही. कारण पटण्यासाठी आपल्याला त्या स्टेजला जावं लागतं. अनुभव हीच खात्री म्हणतो ना आपण. आणि अनुभव आल्यानंतर आपण अगोदरच प्लॅनिंग केलं पाहिजे. अनुभव येण्याच्या अगोदर पुन्हा काय उपयोग होत नाही. जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी 40व्या वर्षी करून उपयोग आहे का. वेळ महत्त्वाची आहे मित्रांनो. आणि वेळ परमेश्वराने दिलेली आहे, ते तुम्हाला वाढवता येत नाही. आणि वेळ कशी येईल हे पण माहिती नाही. त्याच्यासाठीच आपल्याला प्लॅनिंग पाहिजे मित्रांनो. प्लॅनिंग सांगणारा पाहिजे आणि माहिती होऊन पण आपण ऐकलं पाहिजे. जसं मी नेहमी सांगतो, शाळा कॉलेजमध्ये एकच शिक्षक असतो, एकच विषय असतो, आणि शिकणारे वेगवेगळे असतात. कोणाला 80%, कोणाला 60%, कोणाला 70%, कोणी नापास, कोणाला 100%. असं का होतं. कारण आपण कसं बघतो गांभीर्याने, कसा प्रयत्न करतो, कसं आत्मसात करतो ज्ञान, आणि इम्प्लिमेंट किती करतो, सातत्य ठेवतो का नाही, ह्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. नशिबाचा फेरा तर कोणाला चुकलेला नाही मित्रांनो. नशीब हा वेगळा विषय आहे, परंतु कर्म हे श्रेष्ठ आहे. जात धर्म नाही, प्रांतभेद नाही, वर्णभेद नाही मित्रांनो. आणि कर्म करण्यासाठी आपल्याला कोणी तर सतत आपल्याला रिमाइंड केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि ते मी तुम्हाला सांगतोय. आणि सांगूनसुद्धा न ऐकणारी कितीतरी मंडळी आहेत, अशी भरपूर आहेत. हा व्हिडिओ ऐकून थोडाफार मोटिवेट होतात आणि डिमोटिवेट पण होतात. म्हणजे थोडं लक्षात येतं आणि परत विसरून जातात. मित्रांनो, जेवण करायचं विसरतो का कुणी. प्रवास असेल तर सुद्धा चालतीवर आपण वडापाव खातो, मग खातो का नाही आपण. कारण काय होतं मला सांगा, जेवण करायचं विसरलं असं होतच नाही. कारण जेवण नाही केलं तर काय होईल, शक्ती येणार नाही, माणूस मरणार, जगणार नाही. गाडीत पेट्रोल टाकलं नाही तर गाडी चालणार नाही. तसंच आहे, चांगल्या गोष्टी सतत केल्या पाहिजेत. त्याचा प्रेझेंटेशन दिखावा पण नको आहे, कारण ते तुम्हाला लागणारे आहेत. मित्रांनो, आता काय झालेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे मी सांगतो ती, परंतु न केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय होतं, आपण प्लॅनिंग करत नाही. रोडवरून चालताना जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर काय होईल, दुर्घटना. म्हणजे काय होतं माहिती आहे का, नजर हटी दुर्घटना घटी म्हणतो ना आपण. थोडं जर दुर्लक्ष केलं, निष्काळजीपणा केलं तर काय होतं, नुकसान होतं. तसंच आहे मित्रांनो. आज आपण पैसे कमवतो खरं, परंतु आपण उद्या कमवणार आहे का माहीत नाही. आपल्या जबाबदाऱ्या काही चुकत नाही. एखादा माणूस गेला तर त्याच्या मुलांचं शिक्षण, लग्न थांबतं का. कुणाला तर ते पे करावं लागतात ना पैसे. आणि मित्रांनो, प्रत्येक माणूस पैसे कमवतो आणि खर्च करतो. कमी पडले तर कर्ज काढतो, उसनवार घेतो. पण शेवटी इन्कममधनंच तुम्हाला कोणाची तर पैसे पे करावं लागतं, कर्ज किंवा खर्च. इन्कमचं जर कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर, जसं मी पूर्वी सांगितलं, 15, 20, 25, 30, 40, 45 वर्षाचे प्लॅन होते. आता 5च वर्ष भरायचे आणि आयुष्यभर मिळतात. मला सांगा, गुगल पे, फोनपे आपण पैसे कधी करू शकतो, अकाउंटला असेल तरच ना. आणि अकाउंटला टाकले तर पैसे खर्च करून कमी होतात का नाही. मित्रांनो, आपल्या अकाउंटवर कुणी तर पैसे टाकत असतं आणि आपण काढत असतो आयुष्यभर. आणि नुसतं काढून आपण जे ठेवलेत काय,
ते पण वाढत असतात. असं मॅजिकल झालं तर, आणि ते घेण्याची सुवर्णसंधी आहे मित्रांनो. नुसतं इथपर्यंत थांबत नाही मित्रांनो. पैसेच मिळतात नाही, पैसे भरलेले वाढतात आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स कवर लाईफ टाईम बेनिफिट आहेत. आयुष्य किती आहे माहिती नाही कोणाला, परंतु आयुष्याच्या पलीकडे. म्हणून तर आमची ॲडव्हर्टाईज जिंदगी एक साथ जिंदगी बाद. तुम्हाला आहे तोपर्यंत तर आम्ही मदत करणारच, पण त्याच्यानंतरसुद्धा आम्ही मोठी रक्कम देणार. बघा, रोडवर जेव्हा ॲक्सिडेंट होतो, घराला चोरी होती, तेव्हा ज्यांनी चोरी केले तो सुद्धा मान्य करत नाही. तो सुद्धा कोर्टात वकील लावून अपील करतो, तो पण भांडत असतो, मी नाही, तर माझी चुकी नाही म्हणून. बरोबर आहे. चुकी करूनसुद्धा लोक चुकी नाही म्हणतात. आणि आपण तर अगोदरच नुकसान लिहून देतो. म्हणजे जीवन शांततामय प्रगती होईल का नाही. घराला दारावर दार लावून, कुलूप लावून, वॉचमॅन ठेवून, कॅमेरे लावून, एवढे लावून घराच्या चोऱ्या होतात. बरोबर आहे. आणि चोऱ्या झाल्यावर आपल्याला डिपार्टमेंट आपली कंप्लेंट पण घेत नाही कधी कधी. का? त्याचं कारण आहे, काही सोनं चांदी हरवलं, त्याच्या रिसिट पाहिजेत, पुरावे पाहिजेत ना. आणि एवढं करून कोर्टात केसेस किती तर वर्ष चालतात. शेवटी पैसे मिळतील का माहीत नाही, परंतु परत खर्च चालू होतो. वकील लावावं लागतं भांडायला आपल्याला. अनेक गोष्टी आहेत. आपलं काम थांबतं आणि आपण पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात चक्रा मारतो. हे अशा घटना घडत असतात मित्रांनो. परंतु आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो, त्याच्यावर प्लॅनिंग करत नाही. तुम्ही घरातल्या वस्तू ज्या असतात, प्रत्येकाच्या घरात वस्तू असतात, TV, फ्रीज, कूलर, पैसे, सोनं चांदी, कपडे, काय घरातल्या अनेक वस्तू असतात. त्याला आपण दार लावतो, दारावर परत दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो. आणि एवढं करून गावाला जाताना शेजाऱ्याला सांगतो. आणि एवढ्यातनं जर चोरी झाली तर ते पैसे कोणीच देत नाही तुम्हाला. एवढं करूनसुद्धा तुमचं सगळं निरर्थक होतं का नाही, कारण नुकसान कोणी देत नाही. तर आम्ही नुकसानीचे करार करतो. इन्कमचा जे नॅचरल माणूस हा कुठल्या फॅक्टरीतला आहे का, निसर्गाची देण आहे, परमेश्वराची देण आहे. आणि तो जो पैसे कमवणार आहे त्याची गॅरंटी आम्ही देतो, आणि ते पण विनामूल्य. जसे आपण एवढं घरातल्या वस्तूसाठी आपण एवढा खर्च करतो, दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, त्याचे पैसे सिक्युरिटी आहे ओनली. ते प्रॉडक्ट लाईन नाही मित्रांनो. त्याच्यातनं काही उत्पादन होत नाही. जसं भारत सरकारसुद्धा सीमेवरच्या जवानासाठी पगार देतो, संरक्षणासाठी खर्च करतो का नाही, ते काही परत मिळत नाहीत, रिफंड होत नाही. फक्त प्रोटेक्शन असतं ओनली. जसं टर्म इन्शुरन्स काढतात काही जण, मेडिक्लेम काढतात, फक्त ओनली प्रोटेक्शन असतं. ते पण गरजेचं आहे. परंतु इथं प्रोटेक्शन तर आहेच. जसं आमच्याकडं तुम्ही 9,000 भरले की आम्ही 30 लाख रुपये लिहून देतो प्रोटेक्शन. आणि कुठलीही तक्रार करत नाही. घडलेली घटना फक्त सांगा म्हणतो आणि आम्ही तेवढे पैसे देतो. असं होतच नाही कुठं, पण झालेलं आहे मित्रांनो. हे मॅजिकल प्रॉडक्ट आहे. आणि ह्या प्रॉडक्टमध्ये काही नाही झालं तरी पण आपण पैसे वाढवून देतो. आपण जी संरक्षणासाठी खर्च केलेत, घराला दार लावले, कॅमेरे लावलेत, गाडीला ब्रेक लावले, ह्या सगळ्यांचे पैसे रिटर्न मिळतात का? मुद्दल मिळत नाही. मुद्दल आम्ही इंटरेस्टसहित पैसे देतो. म्हणजे तुम्ही जे पैसे ठेवता आमच्याकडं ते व्याजासहित पैसे देतो. आणि प्रोटेक्शन पण हाय देतो. हाय म्हणजे हेवी, जास्त. 9,000च्या बदल्यात 30 लाख रुपये, 500 पट पैसे भरल्याच्या 500 पट आपण पुढचे पैसे लिहून देतो. असं होतं का? बँकेत बघा, भरलेले पैसे मिळत नाही. आज वस्तुस्थिती पहा, कितीतरी बँका, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात, आपले मुद्दल मिळत नाहीत. आपण भरलेल्याच्या 500 पट लिहून देतो आणि प्रोटेक्शन पण 500 पट देतो. आणि काही नाही झाली तर पण आपण पैसे देतो, भरपूर देतो. बँकेपेक्षा जास्त. बँकेत बचत खात्यात किती इंटरेस्ट रेट आहे? किती आहे? 2-3%. आपण 6% देतो, 6%, 8%, 10% वेगवेगळे प्लॅन आहेत. आणि बचत खात्यावर. आणि बचत खात्यावर कुठली बँक लोन देते का? आम्ही देतो लोन. बँकेतलं लोनला EMI असतो का नाही? आमच्याकडे EMI पण नाही. आमच्याकडे इंटरेस्ट रेट कमी आहे. मित्रांनो, कितीतरी चांगलं असतं सगळं काही. फक्त वेळ गेल्यावर समजतं बऱ्याच व्यक्तीला, किंवा समजूनसुद्धा टाळाटाळ केली जाते. आणि इथंच माणसाच्या नुकसानीला सुरुवात होते. इथंच प्रश्न निर्माण होतो, आर्थिक प्रश्न निर्माण होतो. आणि आर्थिक झाल्यानंतर शारीरिक ऑटोमॅटिक त्याच्यावर मिळत असतो फ्री. जसं एकावर एक वस्तू फ्री मिळते ना, एकाचे पैसे भरायचे आणि एक ऑटोमॅटिक मिळतं. तसंच आहे. तुम्ही चांगलं काम नाही केलं की वाईट गोष्टी फ्री मिळतात, फ्री. आणि त्या कळून पुन्हा उपयोग होत नाही, दुरुस्ती करता येत नाही. व्यावहारिक जीवनात वेगळं असतं मित्रांनो. परंतु काही गोष्टी नॅचरल असतात, ते घडतच असतात. आपण फक्त पाहत राहतो अज्ञानपणानं. जसं भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु आर्थिक निरक्षरता किती आहे? 80% लोकांना काहीच माहीत नाही प्लॅनिंग पैशाचं. भरपूर कमवतात, बघतो ना आपण, लोक श्रीमंत होतात पुन्हा गरीब होतात, काही गरिबीचे श्रीमंत होतात. हे चालूच आहे चक्र, आपण पाहतोय ना डोळ्यांनी. असं का घडतं? त्याच्या पाठीमागे कारणं कोणी शोधत नाही आणि प्लॅनिंग करत नाही.
जसं ॲक्सिडेंट झाल्यावर गाडीला ब्रेक लावून उपयोग आहे का? अगोदरच काळजी घेतल्यावर नुकसान कमी करता येते किंवा टाळता येते ना. आणि घटना घडल्यावर विधिलिखित होतं म्हणून समाधान मानायला काय फायदा आहे का त्याचा? आपण कर्मात कुठं चुकलो ह्याचा अभ्यास करून पुढं दुरुस्ती केली पाहिजे. जसं पूर्वी लाईफ टाईम प्लॅन नव्हते, आता घ्यायला पाहिजे ना. 99% लोकांकडे लाईफ टाईम प्लॅन माहीतच नाहीत. आता टर्म इन्शुरन्स करतात बरेच जण, करू नये असं नाही, ते पण चांगलं आहे, पण त्याची मॅच्युरिटी ₹1 पण मिळत नाही. बरं, टर्म इन्शुरन्स 80पर्यंत आहे वयाच्या. आपल्याला 100 वर्ष रिस्कवर मिळालं तर 100 वर्ष उत्पन्नाचा करार किती असतो? आपण कामाला लागलं कंपनीत 60पर्यंतच करार होतो कोणी इन्कमचा, त्याच्यापुढे खर्च नाही का आपल्याला? मग आपल्याला 100 वर्ष जर पैसे कोणी देत असेल तर का घेऊ नये? मित्रांनो, काय झालं आहे, चांगल्या गोष्टी जसं मी म्हणतो नेहमी, गुटखा गोवा दारू का पिली जाते, का विकली जाते? कायदा आहे का? कायद्यानं गुन्हा आहे ना विकणं आणि खाणं, तरी का केलं जातं? म्हणजे आपल्याला चांगलं कळूनसुद्धा न करणारे व्यक्ती आहेत. आणि मित्रांनो, अशा व्यक्तीची संख्या वाढलेली आहे, जसं लोकसंख्या वाढलेली आहे तशीच. आणि त्याच्यामुळं काय होतं, समाज फार रसातळाला जातो. आता बघा, नोकऱ्या आहेत का? नोकऱ्या असेल तर पगार आहे का? आणि जी टेम्पररी नोकरी आहे ती पण टिकते का? गॅरंटी आहे का? रोडवरून चालता येत नाही एवढे माणसं आहेत, हे कुणी वाढवले? आपणच. म्हणजे आपल्याला सगळा प्रॉब्लेम आल्यावर कळून उपयोग होत नाही मित्रांनो, त्याच्या अगोदर प्लॅनिंग करावं लागतं. जसं जूनपासून शाळा चालू होते, आपण वर्षभर अभ्यास केला पाहिजे, तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगला रिझल्ट मिळतो. आणि तो रिझल्ट आयुष्यभर आपल्याला मदत करत असतो. कारण चांगली नोकरी लागली तर काय होतं, किंवा वैचारिक पातळी वाढते. अभ्यास केल्यावर काय होतं, ज्ञान मिळतं. ज्ञानानं चुका टाळता येतात आणि चुका टाळल्यामुळं फायदा होतो. आणि ज्ञान हे वाटलं पाहिजे. बरेच लोक काय सांगत, आता मी माझं यूट्यूब चॅनल आहे, मी कितीतरी व्हिडिओ पाठवतो. का पाठवतो आहे? सवय लावून घेतली आहे मी. मला आवडतं सतत एक ना एक व्हिडिओ पाठवल्यावर मला समाधान वाटतं. कारण दुसऱ्याला ज्ञान देण्यासाठी आपली इच्छाशक्ती पाहिजे, आपलं मन साफ पाहिजे. आणि मित्रांनो, ज्ञान वाटण्यानं कमी होत नाही. जसं एका व्यक्तीकडे 2 आयडिया आणि एका व्यक्तीकडे 2 आयडिया, ह्या अल्टरनेट केलं, ह्या व्यक्तीने त्याला दिलं आणि त्या व्यक्तीने ह्याला दिलं, तर काय होईल? दोघांचाही फायदा होईल, दोघांनाही समाधान मिळेल, एकमेकाचे मन चांगले राहतात आणि प्रसन्नता वाढते आणि जीवन सुखी होतं. पैशानं होत नाही, पण यानं होतं. कर्म, त्यालाच म्हणतो आपण कर्मश्रेष्ठ पाहिजे. मित्रांनो, जे ज्ञानी लोक असतात ते सतत खुश आनंदी असतात, कारण ते दुसऱ्याला वाटतात ना. कारण त्यांची प्रॅक्टिस पण होते. जसं प्राध्यापक शिकवत सतत शिकवून त्याचं पुस्तक न घेता तो न पुस्तक घेता शिकवतो, म्हणजे खूप तो प्रॅक्टिस होते आणि त्याला आत्मसात होतं ज्ञान. तसं ज्ञान नेहमी दिलं पाहिजे, एकमेकाला सांगितलं पाहिजे, नका ऐकू द्या. तर आम्ही तुम्हाला सांगतो ना, तर माझा एवढा व्हिडिओ असतो, ऐकतात सगळे लोक. पॉलिसी करतात का? सगळे लोक व्हिडिओ तर बघतात का? बरं, बघून काही दुर्लक्ष करणारे पण आहेत ना. त्यांना एक ना एक दिवस याचे महत्त्व कळतं ना. जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचं महत्त्व नेहमी चांगलं असतं, फक्त कळायला वेळ लागतो आणि कळवून पुन्हा फायदा होत नाही. मित्रांनो, जसं जून जुलैपासून जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना परीक्षेत भीती वाटत नाही आणि ते गॅरंटेड सांगतात कॉन्फिडेंटली, एवढे मला मार्क पडणार. तसं आयुष्यामध्ये मला नुकसान होऊ नये म्हणून प्लॅनिंग करता येतं. हॉस्पिटलचं नुकसान होऊ नये म्हणून प्लॅनिंग करता येतं. इन्कमचा करार करता येतो, जी की इन्कम तुम्हाला व्यवसाय जरी असेल तर तुम्हाला वयोवृद्ध झाल्यानंतर तुम्हाला ते व्यवसाय पूर्ण कार्यक्षमतेने करता येत नाही. इंद्रियाचे पार्ट चांगले काम करत नाहीत, डोळ्याला कमी दिसतं, पाय दुखतात, हात दुखतात, त्यावेळेस तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, तुमचं काम कमी होतं आणि काम कमी झाल्यामुळे पैसे कमी मिळतात. पैसे कमी मिळाल्यामुळं वाढत्या महागाईनुसार तुम्हाला ते पैसे पुरत नाहीत आणि मग मानसिक त्रास होतो. आणि त्या त्रासामध्ये काही लोक BP शुगर होतं, काही लोक डेथ पण होतात, काही सुसाईड करतात. मला सांगायचं मित्रांनो, जेव्हा माणूस जन्माला येतो त्यावेळेस फ्रेश असतो, त्याचं आयुष्य किती माहीत नाही. जसं एखादा कागद असतो, त्याच्यावर काही लिहा तुम्ही. कागद म्हणतो का लिहू नका, तसं जसं ब्रेन इज सेम, नॉलेज इज डिफरंट म्हणतो ना आपण. ब्रेन सगळ्यात सारखाच आहे, पण कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी किराणा दुकान, कोणाचं कपड्याचं दुकान, प्रत्येकाचं वेगळं आहे ना. आणि सगळ्यातनं काय म्हणतात, पैसेच कमवण्याचा उद्देश आहे ना सगळ्यात. आणि पैशानं गरजा भागतात. पैसे ही निर्जीव वस्तू आहे मित्रांनो, परंतु तुम्हाला ते हरवते. फेल होतो आपण लाईफमध्ये पैसे नसल्यावर, कारण निर्जीव वस्तू ठेवल्या ठिकाणीच राहते ना. मग सजीव माणसाचा पराभव कसं करते निर्जीव वस्तू, त्याचं कारण आहे. त्याला आपण महत्त्व देत नाही किंवा त्याचं प्लॅनिंग करत नाही. कारण बघा, प्रत्येकाला वेळ परमेश्वरांसारखी दिली आहे. वेळ विकत आणता येते का? किती उरलाय माहिती आहे का? आणि वाढवता येते का? आणि जर वेळ विकत आणता येत नसेल, किती मिळालं माहीत नाही, तर आपण चांगलं नेहमी काम केलं पाहिजे ना. चांगला विचार, चांगलं कर्म. कारण काय होतं, त्याच्यातनंच कुणाचं तर कल्याण होतं आणि स्वतःचं पण होतं. नेहमी जसं पैसे एवढं आपण मेहनत करून कमवतो, ते योग्य जर खर्च केले,
मल्टिपल केले तर काय होईल, तुम्हालाच फायदा मिळेल. जसं झाड लावलं तर काय होईल, सावली फळं तुम्हालाच मिळतील. हे पैशाचं झाड आहे ना, आणि लाईफटाईम पैसे मिळायचं झाड आहे. पूर्वी असं नव्हतं मित्रांनो. काय होतं, चांगल्या गोष्टी सगळ्या जगाला कळतात. आता मी सांगतोय तुम्हाला काही नवीन नाही, परंतु इम्प्लिमेंटला आपण कुठंतरी कमी पडतो. आणि संगत चांगल्या लोकांची पाहिजे. बऱ्याच लोकांना काय करतात, संगत अशा लोकांची करतात की ते लोक स्वतःच काही प्लॅनिंग केलेलं नसतं आणि आपण त्याचं नेहमी ऐकतो. ऐका, जरूर ऐका, पण कुणाचं ऐका, जो ज्ञान आणि पैसा घेतला आहे. कारण त्याच्याकडनं हळूहळू तुम्हाला त्याच्या संगतीत राहिल्यानंतर तुम्हाला तशी सवय लागेल किंवा आवड निर्माण होईल आणि तुम्ही ॲक्टिव्ह झालात तर तुम्ही कराल ते. तर आम्ही एवढं ऑडिओ पाठवतो. काय उद्देश आहे, तुमचं भलं. आमच्या मनात येतात विचार, परमेश्वर देतो, ते तुम्हाला आम्ही पाठवतो. तुम्ही त्याचं इम्प्लिमेंट केलं, तुमचा फायदा होईल. लक्षात घ्या, माहिती असून चालत नाही. गोवा, गुटखा, दारू, नशेचे पदार्थ घेतल्यावर वाईट होतं हे सगळ्याला माहिती आहे ना, परंतु का विकला जातो, का खाल्ला जातो. तसंच आहे मित्रांनो, पैसे ठेवणं ही सगळ्याला माहिती आहे. आणि पैसे कुठं ठेवायचे, लोक काय करतात, लालचीपोटी कुठेही ठेवतात पैसे, परत बी मिळत नाहीत आणि परत मानसिक त्रास होतो आणि आपला वेळ वाया जातो, आपल्या परिवाराचं नुकसान होतं. आणि आपण जे पैसे कमवणार आहे, किती वर्ष राहणार आहे माहीत नाही, त्याची गॅरंटी पण आपल्याला देतो, आम्ही देतो. मित्रांनो, हे मॅजिकल प्रॉडक्ट आहे. ह्याचा जर विचार केला तर एक कितीतरी अगणित अनलिमिटेड प्रॉफिट मिळतात. आणि काय होते, खर्चावर नियंत्रण येतं तुम्ही जर बचत केली तर. आणि सवय लागते. जसं मला सवय आहे तुम्हाला चांगलं सांगायची, म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला नेहमी व्हिडिओ असतात, वेगवेगळे असतात. आपण बघून इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ते टाईमपासच्या रील आता बरेच जण बघतात. तात्पुरता आनंद हे परमनंट दुःख असतं मित्रांनो. तात्पुरत्या ज्या कुठल्या गोष्टी असतात ना, जसं आपण चालतीवर प्रवासामध्ये थोडं खातो ना, थोडं खाल्ल्यावर पोट भरते का, पण तेवढी वेळ आपल्याला चालवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तेवढ्या वेळेपुरता आपल्याला दिलासा मिळतो. तसंच आहे परमनंट प्लॅनिंग, म्हणजे आयुष्यभर मिळणारा प्लॅन, इन्कमचा प्लॅन, रिस्क कव्हरेजचा प्लॅन, तो घेणं गरजेचं आहे. ते कुणाकडेच नाही मित्रांनो. माहिती पण नाही बऱ्याच व्यक्तीला, आणि माहिती असून बरेच लोक अनलिमिटेड, बघा, प्रॉफिट जर मिळत असेल जिंदगीभर, ते का घेऊ नये. कारण जिंदगी किती उरले माहीत नाही, आणि आपण गेल्यावर बी आपल्या वारसाला पैसे लागणार आहेत ना. मग आपण जर हे प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल, आपल्याला उशिरा कळायला लागेल. उपयोग आहे का. जसं लोक काही बँकेत बचत करतात, काही लोक कर्ज काढतात. आता कर्ज काढू नये असं नाही, परंतु त्या कर्जात नाही इन्कम वाढलं पाहिजे. खर्चासाठी लोक कर्ज काढतात. तर काय होतं, आपल्या कर्मामध्येच आपलं भविष्य दडलेलं आहे, चांगलं किंवा वाईट. आणि सांगणारा योग्य वेळेला पाहिजे माणूस, आणि त्याचं आपण ऐकलं पाहिजे. 99% लोक चांगल्या लोकांचं ऐकत नाहीत, चांगल्या लोकांचा तिरस्कार करतात. पूर्वीचा एक काळ चांगला होता, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायचे लोक, म्हणून समाज चांगला होता. आज एवढा विकास झाला, डेव्हलपमेंट झालं आहे, तरी लोकांना प्रॉब्लेम आहेत, मानसिक तणाव आहे. आणि मानसिक तणावाचं तणाव काय येतो, कर्म चांगलं नाही झालं तर. कर्मामध्येच तुमचं सुख दडलेलं आहे. आता पैसे आवश्यक आहेत, पण पैशानं गरजा भागतात, सुख मिळतं का. तर आपण जर पैसे व्यवस्थित ठेवले तर सुख पण मिळतं, कारण टेन्शन येत नाही ना, गरजा भागतात आणि विकास होतो. मुलांच्या शिक्षणाला, लग्नाला जर पैसे वेळेला मिळाले तर काय होतं, त्यांचं डेव्हलपमेंट होतं, त्यांचा विकास होतो आणि आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे ह्याच्यातनं सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतात. आपण ते घेणं गरजेचं आहे. जसं म्हणलं ना, आता पूर्वीसारखे प्लॅन नाहीत. आता पूर्वी 3 वर्षाच्या आधी ₹1 पण मिळत नव्हतं, आता 1 वर्षानंतर पैसे मिळतात, बंद पण करता येतं. मॅजिकल जे प्रॉडक्ट आहेत ना, त्याची माहिती असणं गरजेचं आहे आणि माहिती घेऊन करणं गरजेचं आहे. आता बरेच लोक काय म्हणतात, 1 महिन्यानंतर करू पॉलिसी, 2 महिन्यानंतर, वर्षाला, 6 महिन्याला. आपण म्हणतो का एखाद्यानं ₹1,00,000 देतो म्हणलं तर आपण म्हणतो का 1 वर्षाला घेतो, 6 महिन्याला घेतो, आपण म्हणत नाही. हे तुम्हाला पैसे लिहून देतो ना मी, म्हणजे क्रिएट करून देतो. क्रिएट आणि सेव्ह. बघा, तुम्ही पैशाला तुम्हाला 10, 20, 30 लाख रुपये लिहून देतो आणि तुम्ही ₹9,000 महिना भरता. बँकेत तसं नाही, ₹9,000 आपण भरतो आणि पुन्हा 30 लाख तयार होतात. म्हणजे अगदी उलटं आहे. जसं आपण म्हणतो ना, एखाद्याला पैसे देताना काय गॅरंटी, आपण काय रेकॉर्डिंग करतो किंवा साक्षीदार ठेवतो कुठलाही व्यवहार करताना, कारण बदलू नये म्हणून. आम्ही तर बदलत तर नाहीत, पण आम्ही कितीतरी मोठी रक्कम लिहून देतोय. तुम्ही 9,000 भरले की 30 लाख रुपये लिहून देतो आणि ही आयुष्यभर पैसे मिळतात मित्रांनो. जसं ATMमधनं आपण पैसे काढतो, आता जी टेक्नॉलॉजी आली ती फायद्याची आहे का नुकसानीची आहे. अशी एक टेक्नॉलॉजी, असं एक ATM आहे आमच्याकडं. एनी टाईम तुम्हाला पैसे मिळतात. नुसते पैसे मिळतात नाही, भरलेले पण वाढतात. त्याच्यासोबत इन्शुरन्स कवर, मिळणारे पैसे टॅक्स फ्री, आयुष्यभर गेल्यानंतरसुद्धा घरच्याला मोठी रक्कम मिळते. मग हे घेतलं तर काय होईल, 100% आपला विकास होईल, मनशांती मिळेल, प्रगती होईल.
मित्रांनो, अधोगती प्रगती ही आपल्या कर्मामध्येच असते. नशिबात घडायची ती घडणार, तुम्हाला सांगून होणार नाही, ते तुमच्या हातात पण नाही, माहिती पण नाही काय होणार आहे ती. परंतु कर्म हे आपल्या हातात आहे आणि माहिती पण आहे. कर्म करताना कुठं तर आपण कमी पडतो आणि चांगल्या लोकांचं आपण ऐकत नाही, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम वाढतात. जसं आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो ना आपण, आजार कमी करण्यासाठी जातो का वाढवण्यासाठी? पण तिथे गॅरंटी आहे का? औषधं बदलू दिली जातात, तपासण्या वेगवेगळ्या केल्या जातात, डॉक्टर कधी कधी चेंज केले जातात. आणि आपण कधी जातो डॉक्टरकडं? त्रास झाल्यावरच ना. इथं जे आर्थिक प्रश्न आहे ना, हा सोडवण्यासाठी अगोदर यावं लागतं. प्री आणि पोस्ट हाच फरक आहे. इथं तुम्हाला प्रॉब्लेम आल्यावर काय उपयोग होत नाही आमच्याकडं. प्रॉब्लेम नसताना होते आणि प्रॉब्लेम नसल्यावर कोणीच काय करत नाही, ही आता वस्तुस्थिती आहे. पूर्वीच्या काळातले लोक वेगळे असतात, वेगळे होते. पूर्वी प्लॅनिंग अगोदर करायची. आताचे प्रॉब्लेम आल्यावर बी प्लॅनिंग करत नाहीत. म्हणजे कसं आहे, आता याने प्रॉब्लेम वाढवतात दुसऱ्या साईडला, म्हणजे काहीच करत नाहीत. पैसे कमवतात पण संपून टाकतात, पगारच पुरत नाही, महागाईने वाढत असते. मित्रांनो, आपल्या जे गरजांना आपण कुठं तर मर्यादा घातली पाहिजे. आणि ते LICत पैसे ठेवलं ऑटोमॅटिक होतं. कारण पैसे तुम्ही कमवले आणि संपवले म्हणजे काय? स्वतःलाच काम करून वाया घालवल्यासारखं आहे. कारण तुम्हालाच गरजेला पैसे राहत नाही. तुमचेच पैसे आहेत पण तुम्हाला ते मिळत नाहीत का? निर्जीव असून तुमचा पराभव केला जातो. कारण त्याला आपण ठेवत नाही, आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सोनं चांदी, घर जागा जमीन, मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, बँकेतलं रिकरिंग अकाउंट, पोस्टातलं, हे वाईट नाही, पण हे तात्पुरते. जसं प्रवासामध्ये आपण चलतीवर आपण थोडं काहीतरी खातो ना, नाश्ता वडापाव वगैरे खातो, तात्पुरती भूक भागवण्यासाठी. तसे टेम्पररी साधन आहे, त्याची पण गरज आहे. परमनंट साधन कुठलं आहे? आयुष्यभर पैसे देणारं प्लॅन, आयुष्यभर रिस्क कव्हरेज म्हणजे हेच कळत नाही बऱ्याच व्यक्तीला. तुम्ही पैसे जे कमवणार आहेत त्याची गॅरंटी. आता आपल्याला कामाची तर गॅरंटी आहे का? जसं म्हणलं ना, 60व्या वर्षी नोकरी रिटायर होतो माणूस, 30ला लागू द्या ना 40ला लागू द्या. आणि जेवढं उशिरा करेल तेवढं तुमचं इन्कम कमी होतं ना. नोकरी कमी झाली की इन्कम कमी, पेन्शन पण कमी. नोकरीचं आपल्या हातात नाही, परंतु प्लॅन घ्यायचा हातात आहे ना. आता मी एवढी माहिती सांगतोय प्लॅन घेण्यासाठीच. लाईफ टाईम मनी बॅक प्लॅन म्हणतो आपण, आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन. ते घ्या लवकरात लवकर, कारण हा प्लॅन बनवणार आहे. त्याचं कारण सांगतो. 8% इंटरेस्ट रेट कुठं आहे का सेविंगला? नाही. त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, आयुष्यभर पैसे तुम्हाला कोणी देतं का? आणि भरले पैसे वाढवतं का? असं होतच नाही मित्रांनो. निसर्गाच्या अगदी अपोजिट आहे, आणि ते त्यांना परवडत नाही. परवडत नसेल तर कोणी व्यवहार करत नाही ना. मग हा व्यवहार बंद होणार आहे, हा पॉलिसी प्लॅन बंद होणार आहे. तुम्हाला आयुष्यभर पैसे काढले की वाढतात, हा मॅजिकल आहे की नाही? माणसाचं आयुष्य रोज कमी होत चालले का वाढत चालले? आणि त्या वाढत्या वयासोबत प्रश्न वाढत चाललेत का कमी होत चालले? जसं चष्मा कधी माणूस लावतो, दिसना झाल्यावरच ना. चष्माला पैसे लागतात ना, आणि ते पण वर्षाला बदलावं लागतं. मग हे खर्च वाढत जातो, वय वाढत जाईल तसं, आणि इन्कम कमी होतं. हे अगदी नैसर्गिक क्रिया आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. आणि तुम्हाला माहिती होऊन पण तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं तर काय उपयोग होत नाही. आता तेच चाललेलं आहे. आता म्युच्युअल फंड, SIPमध्ये डायरेक्ट आपण जातो, रिस्क इन्व्हेस्टमेंट करतो. लाईफ रिस्की आहे ना. आयुष्य प्रत्येकाचं रिस्की आहे का नाही? मला सांगा, उद्या काय घडेल कुणी सांगू शकत नाही. नोकरी बंद होईल, उद्या डिसेबिलिटी, डेथ, डिसीज, हे आयुष्यात मोठे प्रश्न आहेत. हे कधी कोणाच्या आयुष्यात येतील सांगता येत नाही. आणि हे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण आर्थिक प्रश्न कोलमडून जातो. त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी हा प्लॅन घेणं गरजेचं आहे मित्रांनो. हा प्लॅन जर नाही घेतला तर काय होईल तुम्हाला? हा प्लॅन नाही घेतला तर तुमचं नुकसान होईल, आणि घेतला तर फायदा होईल. हे पेपरवर लिहून आहे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का? चांगल्या गोष्टीला साईड देतो आपण आणि चुकीच्या गोष्टी करतो, आणि शेवटी आपण दोष प्रत्येकाला देतो, ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं. काय होतं, कर्म करताना आपण चांगलं केलं पाहिजे. जसं परमेश्वराने इंद्रियाला सुद्धा एवढी ताकद दिली. एखादा केस जर गेला आपल्या घासामध्ये तर तो बाजूला येतो. इंद्रियाला एवढी ताकद आहे, आणि मनाला एवढी पॉवर पण आहे, पण त्याचा दुरुपयोग केला जातो. मिसगायडेड, मिसप्लॅनिंग, आणि कुणाच तर ऐकून चुकीच्या माणसाचं आपण पटकन ऐकतो. मला सांगा, गुटखा, दारू, गोवा, गुटखा, हे जे नशेचे पदार्थ आहे, ह्याच्यासाठी ट्रेनिंग नाही कुठं, परंतु न ट्रेनिंग नसताना एवढे केले जातात. आणि चांगल्या गोष्टीचं किती ट्रेनिंग आहे. आता आपण काही मुलाला शाळा कॉलेजमध्ये, त्याला कॉलेजमध्ये शिकूनसुद्धा आपण क्लास लावतो, आणि क्लास लावूनसुद्धा काही जणांना मार्क पडत नाहीत. किंवा काही जण MBBSला वगैरे नंबर लावायचं असलं, कुठलं जायचं असेल तर रिपीट करतात. म्हणजे काय होतं, आपण कुठं तर सिरियसली ते काम करत नाही. सिरियसली काम नाही केलं तर ते नक्कीच चांगलं होत नाही. तसं आयुष्यामध्ये आपण पैसे कमवतो परंतु ठेवत नाही, आणि नाही ठेवल्यामुळं
उन्हाळा होतो ना, म्हणजे उन्हाळा म्हणजे कसं, तुम्हाला पैसे जे ती कमवले तेच तुम्हाला दिसत नाहीत किंवा मिळत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतं, मानसिक त्रास येतो. हे दुष्टचक्र आहे मित्रांनो, हे मानवनिर्मित आहे. बरेच लोक म्हणतात आम्ही गरीब आहे. गरीब आहे नाही, तुम्ही काय काय केलं हे तपासा. गरिबी उगं येत नाही, आणि काही लोक श्रीमंतचे गरीब होतात, गरीबचे श्रीमंत होतात. हे तुमच्या निष्काळजीपणाचं काम आहे. निष्काळजीपणा केल्यामुळं नुकसान वाढतं. विधिलिखित कधी असतं, आता माणूस मरतो, हा जन्म मृत्यू हे विधिलिखित आहे ना. कधी यायचं माहीत नाही, कधी जायचं माहीत नाही. मधलं अंतर तुमच्या हातात आहे ना, जीवन त्याला म्हणतो. ते कसं करायचं माहिती आहे ना. आता पैसे एका ठिकाणी ठेवले आपण 10 रुपये, तिथंच राहतील ना. चलन म्हणतो, पण त्याला हात पुश केल्यानंतर ते पुढे जातं ना. आपण पुश चुकीच्या ठिकाणी करतो, खर्चासाठी पैसे वापरतो, आणि त्याच्यामुळं काय होतं, पैसे संपून जातात, कमवायचं वय पण संपतं, आणि वाईट प्रश्न निर्माण होतो, आणि त्याचा फायदा सगळे लोक घेतात. बघा, जे कमजोर माणूस आहे त्याच्यावर सगळे हल्ला करतात का नाही, सगळ्या बाजूनं. काही लोकांना जर मदत बी करायचं नसलं, बोलून तर हाऊस पेटतात. हे ते चांगलं होतं, कमवत होतं, परंतु त्याच्याकडे काहीच नाही, ते काही नीट व्यवस्थित त्याचा इम्प्लिमेंट केलं नाही, असं आपण म्हणतो. बदनामी पण येते ना आपल्याला. मग आपल्याला सगळं मार्गानं आपली कोंडी तयार होते. जे गरीब लोक आहेत त्यांना मानसन्मान मिळतो का, मला सांगा. गरीब का राहायचं, आपल्या हातात असतं गरीब श्रीमंती. बरेच लोक म्हणतात नशिबात आहे तर होईल, हे कमजोर लोक बोलतात. आता मला सांगा, काय लोक जी जिद्दी असतात, मेहनती करणारे असतात, ते यश खिचून आणतात, ते प्रयत्न करतात, प्लॅनिंग करतात, ते मनानं कमजोर नसतात. मनानं कमजोर असताना माणूस नशिबावर सोडून देऊन आपण जीवन जगत असतो मित्रांनो. चुकीच्या गोष्टी करण्यामुळेच नुकसान होतं, आणि ते एक सर्कल तयार होतं. जसं वाऱ्याचं सर्कल होतं, आणि त्याच्यात काय पण जातं ना, चांगल्या वाईट गोष्टी हवेमध्ये जातात. वाऱ्याचं सर्कल, वादळ म्हणतो आपण ते. तसे वादळ तयार होतं आयुष्यामध्ये, आणि ह्या वादळामध्ये सगळं नष्ट होतं. पैशाचं वादळ, आणि हे आपण तयार करतो. वादळ शांत ठेवायचं का वादळ तयार करायचं आपल्या हातात आहे. तुम्ही पैसे नाही ठेवले की वादळ तयार होतं, आणि त्याच्यामध्ये आपण क्रश होतो, आपलं नुकसान होतं. बघा, मोठमोठी वादळं येतात, त्याच्यात काय फायदा होतो का, त्याच्यात काय पण होतं ना, पत्रे पण जातात, घरं पण पडतात, काय पण होतं, झाडं पडतात उन्मळून, काय पण होतं ना. तसंच बघा, ज्या माणसाला कर्जबाजार आहे ना, त्याचं किती नुकसान होतं का फायदा होतं मला, आणि कुणाच्या हातात आहे. आता बघा, आपण किती दिवस जगणार आहे, काम करणार आहे माहीत नाही, पण आपण गॅरंटी घेऊन जगलं तर काय होईल, फायदा होईल. बचत केल्यावर काय होईल, ह्या बचतीवर किती तर प्रॉफिट मिळतात ना. मग आपण ही करायला पाहिजे. माझा मोबाईल नंबर 9890468611 हा नाही लागला. दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. हा प्लॅन घ्या, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी. 5 वर्ष पण भरू शकता. 10% इंटरेस्ट रेट आहे का कुठं 10%. मग एवढं माहिती असून जर आपण दुर्लक्ष करत असाल, संधी कोणाची वाट बघत बसते का, आपण संधीची वाट बघितली पाहिजे. नळाला पाणी 2च तास येते, आपण भरून साठवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला वापरता येईल ना. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये जे कमवायचं पिरियड कमी होत चाललेलं आहे, ते जर तुम्ही नाही पैसे ठेवलं तर वाढणार पण नाही, खर्चून टेन्शन येईल, आणि कुणी देणार पण नाही, आणि प्रश्न जाग्यावरच राहील, आणि पुन्हा म्हणायचं प्रश्न सुटत नाहीत. पुन्हा सगळ्यांना दोष द्यायचा, कर्म आपण चुकीचं करायचं आणि दोष द्यायचं दुसऱ्याला. हे सगळीकडे चाललेलं आहे मित्रांनो. आपण आपली तपासणी केली पाहिजे ना. आजारी झाल्यानंतर डॉक्टर पेशंटला तपासतो का स्वतःला तपासून घेतो. आणि ऑपरेशन करताना कोणाला भूल दिली जाते, कोण कोणाला ऑपरेशन करतं. जो कमजोर आहे त्यालाच करावं लागेल ना, जो पेशंट आहे त्यालाच ट्रीटमेंट दिली जाते ना. म्हणून तर ऑपरेशन करताना लिहून घेतलं जातं, उद्या जर काय झालं त्यांच्या बी चुकीमुळं किंवा कोणाच्याही, आम्ही गॅरंटेड नाही. तसंच होतं ना, आपले आर्थिक प्रश्न जे निर्माण होतो ना, त्याला आपण ट्रीटमेंट व्यवस्थित न दिल्यामुळं किंवा व्यवस्थित प्लॅनिंग न केल्यामुळेच तयार होतो. पैसे कमवून पैसे नाहीत, पाऊस पडून पाणी प्यायला नाही, म्हणजे कुठं तर प्लॅनिंग चुकते. तसंच जे लोक मेहनत करून गरीब होतात, बघा, मध्यम उत्पन्न गटात आणि कमी उत्पन्न गटात लोकांकडे सारखं पैशाची प्रॉब्लेम आहे, आणि मेहनत तर तेच जास्त करतात. समाज काय होतं, त्याचा वापर करून दिला जातो. काही जणाला बघा, कमी शिकलेला असेल, स्किल नसेल तर त्याला 10-15 हजाराच्या वर पगार मिळत नाही, आणि जे हुशार आहेत त्यांना पॅकेजवर पॅकेज, त्यांना डिमांड पण आहे. जसं 2,000 रुपये डॉक्टर फीस घेतात ना, त्यांना इज्जत पण मिळते, पैसा पण मिळतो, त्यांच्याकडं वेगळ्या नजरानं पाहिलं जातं. आणि जे 100-200 रुपयाचे डॉक्टर असतात त्यांना, मग ही स्किल आपण वाढवलं पाहिजे का कोणी वाढवलं पाहिजे. आपली ताकद जी आहे ना, कमजोर होतच चालली दिवसेंदिवशी, निसर्गाचा नियम आहे. म्हातारा होतं ना माणूस, आपण पैशाची साईड दुसऱ्या साईडला पैशाचं जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला ते रिकवर करता येतं. जास्तीत जास्त बघा, रिटायरमेंट झाल्यावर पैशाचा प्रश्न निर्माण होतो का काम करताना, हे सांगा पहिली गोष्ट. रिटायरमेंट झाल्यावर म्हणजे तुमचं इन्कम झिरो होतं ना,
तेव्हा तुमची मुलं पण सांभाळतील गॅरंटी नाही. मग त्याच्यासाठी जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर रिटायरमेंट येण्याच्या अगोदरच आपण रिटायर झाल्यासारखं होतं. म्हणजे पैसे कमवताना सुद्धा लोकांना पैसे पुरत नाहीत. म्हणजे बघा पुढे तर कसं होईल. पैसे वाढवले पाहिजेत, कमवले पाहिजेत आणि सतत पैशाची गरज असते. पैशावर सगळे व्यवहार असतात आणि त्याच्यासाठी तीच ठेवले पाहिजेत, वाढवले पाहिजे. एक दिवस आपण रिटायर होतो, कमजोर होतो, त्यावेळेस पैसे कमवू शकत नाही. त्यावेळेस हे साठवलेले पैसे तुमचं काम करतात. म्हणजे पैसा कामाला लावणे आणि पैशावर पैसा कमवणे हे प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि हे LIC ऑफ इंडियामध्येच होतं. बाहेर जे आपण गुंतवणूक करतो ते भरले काढू शकतो कधी पण, त्याला स्टॉपर नसतं. बँकेत तुम्ही आज पैसे भरले उद्या काढू शकता आणि काढून पासबुक भरभर रिकामे होतात, परंतु 1 रुपया पण राहत नाही. आपण व्यर्थ सगळ्या गोष्टी केल्यामुळेच व्यर्थ जीवन होतं. आपलं स्क्रॅप लाईफ का होतं मला सांगा. कर्म तपासा. आता बघा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून आपणच आपल्याला गॅरंटी देतो. आता म्युच्युअल फंडमध्ये ते सब्जेक्ट टू मार्केटमध्ये तर आपण म्हणतो गॅरंटेड. मग आपण चुकीच्या मार्गावरनं काम करतो आणि ते आपल्याला खरं वाटत असतं आणि शेवटी खरं खोटं झाल्यानंतर आपल्याला कळायला लागतं. ते आपलं नुकसान होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ काय टाईमपाससाठी नाही मित्रांनो. प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद आहे आणि कंटिन्युटी महत्त्वाची असते. तुम्ही कंटिन्युटी नाही केली तर काहीच उपयोग होत नाही कुठल्याही गोष्टीत. माणूस बघा रोज गाडीत पेट्रोल नाही टाकलं गाडी चालणार नाही. नाही जेवण केलं तर माणूस जिवंत राहणार नाही. कुठलीही गोष्ट आहे ना. चांगल्या गोष्टी सातत्य असणं गरजेचं आहे मित्रांनो. बचत रोज केली पाहिजे कारण रोज पैसे लागणार आणि बचत केलेले पैसे सतत वाढतात आणि आपल्या कामाला येतात. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. आता काही बरेच जण LICच्या पॉलिसी काढतात परंतु मेडिक्लेम करत नाहीत. आता काय बोलायचं त्यांना. म्हातारा होणार नाही, आपण आजारी पडणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही, दुर्घटना काय सांगून होतात का तुम्हाला. आणि घडल्यानंतर तुम्हाला प्लॅन घेऊन पण उपयोग होत नाही. कधी प्लॅन पण मिळत नाही. म्हणजे हे कधीही घ्यायची वेळ नसते. जसं म्हणलं ना 40व्या वर्षी तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, वकील होता येते का. वेळ निघून गेला. वेळ विकत आणता येत नाही. तसं जर असतं ते पृथ्वीवर कुणीच मेलं नसतं. मरायला लागलेल्या माणसाला 2 वर्षाचं आयुष्य लावलं असतं. देणारा नाही, घेणारा नाही, दुकानही नाही. आणि माहिती आहे परंतु केलं जात नाही. सुखदुःखाचं पण दुकान नाही. कर्म श्रेष्ठ ठेवलं तर सुखच मिळतं, दुःख नाही मिळत. ह्या गोष्टी काही गोष्टी कराव्याच लागतात आपल्याला. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. जसं जेवण करावंच लागतं जगण्यासाठी, पैसे असो किंवा नसो. आता बरेच लोक म्हणतात पैसे नाही टाकले तर पैसे येणार नाहीत. साधी गोष्ट आहे ना. शेतकऱ्यांनी जमिनीत बीज टाकलं तर झाडं येणार नाही, धान्य येणार नाही ना. बीजेच आपण संपवून टाकतो. पैसे जी कमी येतात आणि ते पण संपवतो, ठेवतच नाही तर कधीच येणार नाही. आयुष्याचा उन्हाळा आजही आहे आणि उद्या आहे. मित्रांनो आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन घ्या. लवकरात लवकर घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे कारण LICला परवडत नाही. LIC भारत सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही. आम्ही पैसे पेपरला ॲड देतो पैसे घेऊन जावा म्हणून. काही लोक येत नाही, त्यांचा मोबाईल नंबर चेंज झालेला असतो, रेंटनं राहतात, सापडत नाहीत. आणि काही संस्था जागेवर असून सुद्धा शटर डाऊन केलं जातं. बँका बंद पडतात ना, मल्टी मार्केटिंग कंपन्या. माहिती नाही का. ही असे सारखं घडत असतं. उघड्या डोळ्यांनी बघून आपण संकटात जातो आणि धावा म्हणून वाचवा म्हणून आपण प्रत्येकाला आपण मदत मागत असतो. प्रत्येकाला ओरडतो का नाही आम्हाला वाचवा, आम्हाला मदत करा. सरकारला म्हणतात ना लोक आंदोलन करू आमचे पैसे द्या काढून. मग हे काय वेळ येते. पहिले सरकारला सांगून तुम्ही करता का अशा गोष्टी. बरं आता काय लोक काय म्हणतात माहिती आहे का, सरकारनेच परवानगी दिली आहे बँकेला त्या. अहो सरकार का परवानगी देतं. तुमची डिमांड असते ना. परवानगी एखाद्या माणसाला पैसे मिळाले म्हणून कसे वापरायचे असतील का ते. जसं तुम्ही आता पैसे कमवता, कसे वापरल्यावर काय होईल. सरकारनं ती नीट नाही केल्यामुळेच असे प्रॉब्लेम येतात ना. आता नीट प्रत्येक माणसाला देवानं तोंड दिले ना बोलायला, पण सगळे नीट बोलतात का. तसंच आहे. सरकारनं परवानगी दिली तरी आपण पण विचार केला पाहिजे ती योग्य आहे का अयोग्य. किंवा बऱ्याच गोष्टी असतात ना, आपण त्याचा चिकित्सा केली पाहिजे कारण त्याचे इफेक्ट डायरेक्ट आपल्यावर होणार आहेत ना. सरकार तर दारूच्या दुकानाला परवानगी दिली आहे ना. मग त्याच्यात काही नियम असतात. दारू पिऊन घरीच बसायचं असतं का बाहेर शिवाय देत भांडत करायचं असतं. कसं असतं सरकार हे का करतं, लोकांची मागणी असते. आता सरकार एखादी पतपेढी तयार करायची किंवा बँक म्हणून सरकारला ॲप्लिकेशन केलं जातं ना. जसं काही दारूचे लायसन घेतात. मग आता बघा पोस्टात बँकेत LICमध्ये ते आता 1 वर्षानं पैसे मिळायचा प्लॅन काढला. हे लोकांच्या तक्रारी आल्या, लोकांच्या सुधारणा विधेयक आलं, त्याच्यामुळे झालं ना. शाळेत मारायचं नाही, नापास करायचं नाही, हे कायदे का बनले. लोकांनी मागितले ना. लोकांच्या डिमांडनुसार हे सगळं घडत असतं. आता सगळेच त्याचं कसं असतं माहिती आहे. एखादा नियम झाला तर काही लोकांना त्रास होतो त्याचा आणि काही लोकांचा फायदा होतो. तर दारूचं लायसन दिल्यामुळे काही लोक पिऊन
शरीराचं वाटोळं करतात. म्हणजे काय होतं, त्याचा आपण वापर कसं करायचं आपल्यावर असतं. दूध, पाणी आणि दारू. दूध घ्यायचं का पाणी प्यायचं का दारू प्यायचं हे आपल्यावर आहे ना. सगळे पदार्थ मिळत असतात, सगळे ठेवले जातात का नाही. तसंच आहे मित्रांनो, चांगल्या गोष्टी प्रत्येकाकडनं शिकून घेऊन त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. जसं आता आम्ही व्हिडिओ पाठवतो त्याच्यानं तुमचा फायदा होईल, करून घेतला पाहिजे. तुम्ही आम्हाला फोन केला पाहिजे, आम्ही मदत करायला तयार आहे. आम्ही आर्थिक प्रश्न तुमचा कायमचा सोडवतो विनामूल्य. शारीरिक प्रश्न विनामूल्य सुटत नाही. कुठलाही डॉक्टर विनामूल्य ट्रीटमेंट देत नाही. कुठल्या औषधात गॅरंटी नसते आणि गरज तर असते. तसंच आहे, तुम्हाला पैशाची गरज आहे, परंतु आज तुम्ही कमवत आहे म्हणून तुम्हाला ती गरज वाटत नाही. किंवा दुसरी गोष्ट सांगतो, आपण जी कमवलेल्या वस्तूला आपण जसं मोबाईल घेतले स्क्रीन गार्ड लावतो लगेच. पैसे नसले तर कुठून घेतो का? कारण पैसे देऊन घेतलेले आहे ना. आयुष्य फुकट मिळालेलं आहे, त्याची आपल्याला किंमतच राहत नाही. म्हणतो आपण सगळ्या गोष्टी बोललेल्या खऱ्या करतो का? करत नाही. काही लोक दुसऱ्या ज्ञान सांगताना स्वतः इम्प्लिमेंट करत नाही. पण नुकसान कोणाला होतं? कर्माचा हिशोब आहे ना. मग आपल्याला आयुष्य फ्री मिळालेलं आहे. जसं एखादा दात पडला तर 25,000 रुपये द्यावं लागतं. अख्खं शरीर फुकट मिळाले ना, त्याची किंमतच राहत नाही ना. जसं एखाद्या जेवणाच्या कार्यक्रमात लोक अन्न वाया घालवतात, कारण ते फुकट मिळालेलं असते. एखाद्याचा कार्यक्रम असेल, लग्न असेल, काही पार्टी असेल. आणि स्वतः आपण हॉटेलमध्ये खाताना कसं, हॉटेलमध्ये जर आपण जेवायला गेलो, स्वतः जर आपण ऑर्डर दिली तर आपण तसं करतो का? तसंच आहे मित्रांनो, विचारामध्येच सगळं काही घडत असतं आणि विचार वेळेला योग्य येणं गरजेचं आहे. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या. हा बंद होईल. आयुष्यभर इन्कम. जसं तुम्ही पैसे काढाल, गरजेनुसार आपण पैसे काढतो का नाही बँकेत जाऊन, आणि कधी बँकेतनं पैसे मिळतात असेल तर अकाउंटवर, आपल्या अकाउंटवर कोणी तर पैसे ठेवत असतो. सतत पैसे आपल्या अकाउंटवर टाकणारा प्लॅन, सतत आपल्या अकाउंटवर पैसे येणारा प्लॅन. तुम्ही सतत काढत जा, सतत पैसे येत राहतात. भरायचा पिरियड 5 वर्ष, पण आयुष्यभर पैसे येतात आणि भरलेले पण वाढतात. आणि इन्शुरन्स कवर पण वाढतं त्याच्यात. जे कमवलं नाही पैसे त्याची गॅरंटी. म्हणून हा लवकरात लवकर प्लॅन घ्या, उशीर करू नका. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.